हे गायज वेलकम बॅक टू द अतुल जगताप ब्लॉग्स. फर्स्ट पार्टमध्ये आपण मुंबई टू सप्तशृंगी कवर केलं होतं. या सेकंड पार्टमध्ये आपण पंचवटी, त्र्यंबकेश्वर ते रिटर्न मुंबई पूर्ण कवर करणार आहोत. आता आपण चाललो आहोत पंचवटीला. तिकडे रामकुंड, सीता गुफा, कालाराम मंदिर हे सर्व स्पॉट आपण कवर करणार आहोत. सप्तशृंगी ते पंचवटी 63 किलोमीटर पूर्ण अंतर आहे. टोटल 1.5 तास लागतो आपल्याला सप्तशृंगीवरून पंचवटीत पोचायला. आता 6:15 वाजले असतील. 7-7:30 वाजेपर्यंत आपण पंचवटीत पोहोचू. चौकात आलोय आपण. पंचवटी काका, पंचवटी सर, थँक्यू. कोण? अच्छा हा, तो बोलून गेला ना. लक्ष नाही दिलं रे मी एवढं. कल बताता हूँ. इथं पण मंदिर आहे, आरती चालू आहे. लाव इथंच गाडी. कुठे गेला? कुठे गेले ते लोक? ते लोक कुठे आहेत? ते लोक कुठे आहेत? इथेच लावून टाकू गाडी. हा, कुठे चालला तू? हा, पंचवटीत पोचलोय आपण. आता इकडचे बघूया स्पॉट्स कुठले कुठले आहेत. आपण आता रामकुंड येथे आलो आहोत, गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर.
इथे गोदावरी नदीची आरती सुरू झाली आहे। चला आपण आता आरतीच्या ठिकाणी जाऊयात। आरतीसाठी खूप गर्दी आहे या ठिकाणी। जेवढं मला जमेल तेवढं मी तुम्हाला आरती दाखवायचा प्रयत्न करेन। समर्पयामि साष्टांग नमस्कारः। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतः स्तुवन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यां तन्नविदुस्सुरासुरगणा देवाय तस्मै नमः। नमः सर्वहितार्थायै जगदाधारमूर्तये साष्टांगोऽयं प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृतः। आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारान् केशवं प्रतिगच्छति। समस्त तीर्थदेवतेभ्यो नमः। साष्टांग नमस्कारान् समर्पयामि। प्रदक्षिणां कुर्यात्। यानि कानि च पापानि जन्मान्तरे कृतानि च तानि सर्वाणि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदे पदे। अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम। तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वरी। मन्त्रहीनं क्रियाहीनं बुद्धिहीनं सुरेश्वरी। यत्पूजितं मया देवी परिपूर्णं तदस्तु मे। आवाहनं न जानामि तवार्चनं। पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरी। गतं पापं गतं दुःखं गतं सर्व भाविकांना विनंती आहे, दर्शनासाठी व्यवस्था केलेली आहे। आरती पूर्णपणे समाप्त झाली आहे। आता आपण चाललो आहोत सीता गुफा पाहण्यासाठी। चला आपण जाऊयात। आणि 15 फूट उंच अशी हनुमानाची प्रतिमा आहे रामकुंड येथे। आपण आता सीता गुफा येथे आलो आहोत। सीता गुफा हे हिंदू महाकाव्य रामायणातील महत्त्वाचे ठिकाण आहे। 14 वर्षाच्या वनवासात सीतामाता भगवान रामांसोबत ज्या गुहेमध्ये राहत होत्या त्या गुफा नाशिक पंचवटीतील सीता गुफा म्हणून ओळखल्या जातात। सीता गुफा हे स्थान असे मानले जाते जिथे सीतेने त्यांच्या वनवासात भगवान शंकराची पूजा केली होती। आत सीता तसेच राम आणि त्यांचा भाऊ लक्ष्मण यांची मूर्ती आहे। डावीकडे एक शिवलिंग आहे जिथे माता सीता भगवान शंकराची पूजा करत होत्या असं म्हणतात। आतमध्ये फोटो व व्हिडिओ काढण्यास मनाई असल्यामुळे आपल्याला आतमधला शूट घेता येणार नाही। सीता गुफाजवळ वटवृक्ष समूह असून हा समूह 5 वटवृक्षांपासून तयार झाला असल्याने या परिसरात पंचवटी असे
म्हटले जाते. पंच म्हणजे 5 व वटी म्हणजे वडाचे झाड असा अर्थ होतो. चला आता आपण हे 5 वटवृक्ष पाहूया. हे वटवृक्ष रामायण कालातील असल्याचे सांगितले जाते. ते समोरच सीता प्रदर्शन आहे, ज्याची एंट्री फीस पर पर्सन 1 रुपया आहे. सीता प्रदर्शनाच्या मागेच गौशाळा आहे. काय घेऊ तुला? हा अजून फोन नाही आला तिथं. मोरे राम मंदिर. आपण आता काळाराम मंदिरात आलो आहोत. हे मंदिर 1778 ते 1790 मध्ये बांधलेले आहे. मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली नगर आहे. मंदिरातील श्रीरामांची मूर्ती ही काळ्या दगडातीलच आहे, म्हणून त्याला काळाराम मंदिर म्हणून ओळखले जाते. पंचवटीचे जेवढे पॉईंट्स होते तेवढे कव्हर केलेले आहेत, जेवढे आपल्याकडून झाले. सीता गुफा त्याची आतमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. तसंच एक्झिबिशनमध्ये सुद्धा अलाउड नाही आहे. तिथे आपल्याला रेकॉर्ड करता आलं नाही. बाकी कालाराम मंदिर, जे काय रामघाट असे 2-3 पॉईंट कवर केले, ज्याचे काही रिस्ट्रिक्शन्स नव्हते. ह्या आपल्या दोन्ही गाड्या पुढे आहेत. आता आपण जातो त्र्यंबकेश्वरला. 31 किलोमीटर आहे. कमीत कमी अर्धा पाऊण तास लागेल जायला. स्टे करायचा आणि उद्या सकाळी मॉर्निंगला दर्शनाला जायचं. दर्शन करून दुपारी 12पर्यंत जेवून निघायचं आहे. आठ वाजले. जाता जाता आपल्याला 9:30-9:30 होती. फ्रेश होऊन थोडं एखादे हॉटेलवर जेवायला जा. जेवल्यानंतर झोपून घ्यायचं, कारण सकाळपासून लोकांना आपलं आत्तापर्यंतचं
6 किलोमीटर रनिंग आणि अजून आपल्याला 30 किलोमीटर जायचं. हे टोटल 340 किलोमीटर होईल आजच्या पूर्ण दिवसाची रनिंग. आणि उद्याच्या घरी जायचं काय. लागलेला हायवेला रात्री 9:30ला आपण त्र्यंबकेश्वरला पोचलो. मोबाईलची बॅटरी लो झाली होती त्याच्यामुळे रात्री काही शूट घेतले नाही. रूम आपण इकडं होमस्टे भरपूर आहे तिकडे घेतला होता. एकच मोठा रूम घेतला 6 जणांमध्ये. अटॅच वॉशरूम, गीझर वगैरे सर्व होतं. सॅटर्डे संडे असल्यामुळे रेट थोडा जास्त सांगतात. मंदिरापासून 10 मिनिटावरच रूम होता म्हणून चालत चाललो आहे आता. सकाळचे वाजलेत आता 8:30 वाजलेत. दर्शन बिर्शन करून दुपारी 12पर्यंत निघायचं आहे. आपण आता दर्शनासाठी आज चाललो आहोत. तिकडून फुल प्रसादच्या स्टॉलवरून घेणार आहोत. तिकडे आपण शूज ठेवणार आहोत. शूज स्टँडवर शूज ठेवण्याची कॉस्ट 30 रुपये आहे. भरपूर गर्दी आज. पासची किंमत पर पर्सन 200 रुपये आहे. त्यामुळे आपण नॉर्मल रांगेने दर्शनासाठी चाललो आहोत. पुढे जाऊन मंदिराच्या जवळ दोन्ही लाईन या कॉमनच होतात. आता 11:15 वाजले आहेत. आपण सकाळी 9 वाजता लाईन लावली होती. 2 तास झाले आहे आपल्याला लाईनीत उभे राहून. इथे 4 हॉल आहेत. A1, A2, A3, A4 तसेच B1, B2, B3, B4 असे टोटल 8 हॉल आहेत. ते 8 हॉल झाल्यानंतर मंदिरासाठी पुढे रांग लागते. आणि संडे असल्यामुळे आज जास्त गर्दी आहे. नेहमी एवढी गर्दी नसते. आपण आता मंदिराच्या गाभाऱ्याजवळ आलो आहोत. 2:45 वाजले आहेत. आता टोटल 5 तास होत आले आपल्याला रांगेत उभे राहून. आणि इथं नंदींची मूर्ती आहे आणि त्याच्या समोरच मंदिराचा मुख्य गाभारा आहे. चला आपण आता पुढे जाऊन दर्शन घेऊया. आपल्याला रांगेत भरपूर वेळ लागला पण हॉल्समध्ये सिटिंग अरेंजमेंट आणि पाणी पिण्यासाठी कूलर्स असल्यामुळे एवढे काही वाटले नाही. आता आपण दर्शनासाठी आज चाललो आहोत. आतमध्ये व्हिडिओ आणि फोटो काढण्यास मनाई असल्यामुळे आतमधला आपल्याला एवढं काही कवर करता येणार नाही. त्यामुळे आपण आतमधले जेवढे जमेल तेवढे सीन घेऊयात. गर्भगृह हा खोल असल्यामुळे भाविकांना दर्शनासाठी गर्भगृहात आरसा लावण्यात आला आहे. ज्या आरशाने आपण शिवलिंगाचे दर्शन घ्यायचे. आपण आता दर्शन करून बाहेर आलो आहोत. आपलं दर्शन छान झालं आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. त्र्यंबकेश्वर मंदिर हे नाशिकपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि हे मंदिर गोदावरी नदीच्या किनारी आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरात एका छोट्या खड्ड्यात 3 छोटी शिवलिंगे आहेत. ही 3 शिवलिंगे ब्रह्मा, विष्णू आणि शिव म्हणून ओळखली जातात. या शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सातत्याने सुरू असतो. या स्वरूपाचे हे जगात एकमेव शिवलिंग आहे. आणखी या मंदिराची विशेषता अशी आहे की ज्योतिर्लिंगावर त्रिकाल पूजा केली जाते, जी स्थानिक माहितीप्रमाणे 350 वर्षांपासून चालू आहे, जी 12 ज्योतिर्लिंगांपैकी केवळ त्र्यंबकेश्वर मंदिरातच होते. हे एकमेव त्रिमुखी शिवलिंग आहे. दर्शन करून आत्ताच बाहेर निघालो. 5.5 तास लागले दर्शनाला नॉर्मल लाईनीत, आणि पासवाल्या लाईनीत 4 तास लागतात. 200 रुपयाचा पास आहे पर पर्सन. 1 तासाचा फरक आहे, जास्त काय नाही. कसं वाटलं 5.5 तास लाईनीत उभं राहून? सकाळपासून उपाशी होतो, काय खाल्लं नाही. उपाशी दर्शन झालं, आम्हाला चांगलं वाटतं. दर्शन चांगलं झालं, पण 5 तास उभं राहून 5-5.5 तास. सकाळ सकाळी उपाशी आहे, आम्ही उपाशी गेलो होतो. बिना नाश्ता करता, चाय पण नाही पिलं? काय पण नाही, काय पाणी इकडे येऊन पियालो, पाणी पण नव्हतं पियालो. कुठे आहे तो निखिल? गदुकर हाईट्स इथे आम्ही राहिलो होतो नाईटला. आता निघालो. त्र्यंबकेश्वरवरून परत मुंबईला. चल. आपल्याला 5-5.5 तास लागले. सकाळी 9ला गेलो, 2:30-3:30 पर्यंत दर्शन झालं. सकाळी काही नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता. झालेलं होतं की पहिले दर्शन करून यायचं, नाश्ता वगैरे आला होता आपण हरिओममध्ये, जिकडे रात्री जेवलो होतो आपण. तर रात्री पण परत तिकडे झालो. जेवण चांगलं होतं इकडे, म्हणून इकडे झालो. तर चला जेवूयात. रात्री पण आपण इथंच जेवायला आलो होतो. रात्री मोबाईलची बॅटरी डेड झाली ती, चार्ज नव्हता, म्हणून रात्री काय शूट केलं नाही. त्र्यंबकेश्वरचं काहीच नाही केलं. आल्यानंतर जेवण काय मागवलं? प्रसाद घेतला, अजून काय घेऊ? अँडी तुला नाही जेवायचं? रोटी तर घे पहिली. फोटो काढते. फोटो नाही काढायला. काय बोलते? जेवायला आपण आता जेवून निघालो आहोत मुंबईसाठी परत. 4-4.5 तासाचा इथून रस्ता आहे आपल्याला मुंबईसाठी. मध्ये कुठेतरी चाय पिण्यासाठी कसारा घाट उतरल्यानंतर आपण थांबूयात. तर आता मस्तपैकी फटाफट रोड कवर करत जाऊया. चला.
उतरल्यानंतर ऑरेंज हॉटेलमध्ये चाय पिण्यासाठी थांबायचं आहे. तिकडेच नाश्ता वगैरे काही ते करूया. चाय वगैरे नाश्ता विष्टा करू मग डायरेक्ट कशी होती मस्त बाबा. काय खायला पाहिजे तुला? काय घेऊन दिलं असलं ते चांगलं. हे ना काय खायचं आहे का तुला?
चाय वगैरे पिऊन आता निघालो आहे ऑरेंज हॉटेलमधून. पप्याचा नेहमी येतोस ना? घेतला ना. चाय वगैरे पिऊन आता निघालो आहे ऑरेंज हॉटेलमधून. पप्याचा नेहमी येतोस ना? घेतला ना. चाय वगैरे पिऊन आता आपण निघालो आहोत. आपली नाशिक टूर एकदम मस्त झाली आहे, एकदम बजेटमध्ये. सर्वांनी 1000चा कॉन्ट्रो काढला होता. त्यात राहणं खाणं पूर्ण 2 दिवसाचं सर्व त्या 1000 रुपयामध्ये झालं आपलं सर्वांचं. आणि पेट्रोल तर आपण म्हणजे जो गाडीवर बसणार त्यांनी दोघांमध्ये डिवाईड होतं पेट्रोलचा खर्च जो काय असेल तो. त्या हिशोबाने आपण सर्व अरेंजमेंट केली होती. एकदम बजेटमध्ये आपली टोटल ट्रिप झाली आहे. एंडिंगला आपण पूर्ण कॅल्क्युलेशन दाखवू तुम्हाला की किती काय कुठे किती खर्च झाला तो. चला आता फास्ट रोड कवर करूया.
पोचलो चेंबूरमध्ये. 2 जण बाकी आहेत, एक गाडी पाठी आपली. 9:30च्या आधीच आलो. 10 वाजेपर्यंतचा टाईम दाखवत होता. 9:30 पर्यंत आलो. काय म्हण नीरज, कसं वाटलं नाशिक? दोन्ही गाड्यावरती पोहोचलेला आहे. दुसरी पण गाडी येत आहे. सगळे सुखरूप पोहोचले आहेत. ओंकारेश्वर मस्त आहे ते. ओंकारेश्वर आहे रे. त्र्यंबकेश्वर होतं गाडी जास्त चालवली आहे ना त्याच्यामुळे. होतं त्यामुळे ते जास्त. तर आता आपली तिसरी गाडी पण आली आहे. आनंद आणि अभि. आनंद घरी जातो आता. हा घरी बाबा चाललो. घरी टाटा बाय बाय. मजा आली गाडी चालू. परत आता कुठं झालं? हो लवकर सांगू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला इथंच आपला ब्लॉग संपवतो. टाटा बाय बाय. बाय नीरज. बाय बाप्यादा. बाय बाय. बाय अभि. बाय निखिल. आपला टोटल कॉन्ट्रोल 6,000 होता. सप्तशृंगीला आपण फ्रेश होण्यासाठी 500चा रूम घेतला होता. रोपेचे 660 झाले होते. दर्शनानंतर दुपारी जेवणाचे व नाश्त्याचे 790 आपले झाले होते. त्यानंतर नाईटला आपण त्र्यंबकेश्वरला रूम घेतला होता. त्याचे 1100 रुपये झाले आणि रात्रीच्या जेवणाचे 1000 रुपये झाले त्र्यंबकेश्वरमध्ये. आणि दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला दुपारचं जेवण 1200मध्ये झाला. आणि कसारा घाट उतरल्यानंतर आपण चायसाठी थांबलो होतो. तिकडे आपला 220 रुपये खर्च झाला नाश्ता आणि चायसाठी. टोटल खर्च झाला आपला 5470 रुपये. टोटल खर्च हा 6,000च्या आसपासच झाला असता. पण आपण ज्या दिवशी निघालो त्या दिवशीचा मॉर्निंगचा नाश्ता आपल्याला स्पॉन्सर असल्यामुळे त्याचे 500 रुपये उरले. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.